नमस्कार मित्रांनो, मी गौरव आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल महाराष्ट्र हेल्प्स. आज आपण बघणार आहोत डोमासाईल सर्टिफिकेट ऑनलाईन कसं काढायचं. 2026ची अपडेटेड प्रोसेस मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे राज्यातील कायमचा पत्ता, रहिवासी पुरावा. हे डॉक्युमेंट तुम्हाला शाळा, कॉलेज ॲडमिशन किंवा सरकारी नोकरी, स्कॉलरशिपसाठी लागतो. मित्रांनो, डोमासाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात. पहिला म्हणजे तुमचं आधार कार्ड, तेही दोन्ही बाजूंनी स्कॅन केलेलं असावं. दुसरा म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड. तिसरा म्हणजे रेशन कार्ड, तुमचं नाव असलेला. चौथा एक पासपोर्ट साईज फोटो आणि कोऱ्या कागदावर केलेली तुमची सही. पाचवं म्हणजे स्वघोषणापत्र. स्वघोषणापत्र मित्रांनो कसं डाउनलोड करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजेच येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोहोचतील. तर मित्रांनो चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. मित्रांनो, गुगलवरती तुम्हाला आपले सरकार पोर्टल सर्च करायचं आहे. त्यानंतरून अधिकृत वेबसाईटवरती क्लिक करून तुम्हाला आपले सरकार पोर्टलवरती न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इकडे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे. एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला OTP फिल करून घ्यायचा आहे. OTP फिल केल्यानंतर युजर नेम सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो तुम्हाला आता इथे तुमचा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि कन्फर्म पासवर्डसुद्धा सेम भरायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं पूर्ण नाव सिलेक्ट एंटर करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर एक्सेप्ट या बटनावर ऑप्शनवरती क्लिक करून रजिस्टर बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झालेली आहे. त्यानंतर आपण जो काही आपला ID इथे बनवला आहे तो ID इकडे टाकायचा आहे आणि पासवर्ड जो काही आपण ठेवला असेल किंवा क्रिएट केला असेल तो पासवर्ड इथे तुम्हाला फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला कॅप्चा फिल करून तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता असं काही डॅशबोर्ड तुमच्यासमोर ओपन होईल. त्याच्या राईट हँड साईडला तुम्हाला इकडे रेव्हेन्यू डिपार्टमेंट शोधून त्यावरती क्लिक करायचं आहे. रेव्हेन्यू सर्व्हिसेसवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सब डिपार्टमेंटमध्ये यायचं आहे. सब डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला पुन्हा तुमचं रेव्हेन्यू सर्व्हिसेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे रेव्हेन्यू सर्व्हिसेस ऑप्शन मिळेल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इकडे खाली स्क्रोल करायचं आहे. इथे तुम्हाला एज, नॅशनॅलिटी अँड डोमासाईल असं लिहिलेलं मिळेल. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर मित्रांनो अशी काय विंडो तुमच्यासमोर ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला सर्व्हिस लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करून पुन्हा एकदा एज, नॅशनॅलिटी अँड डोमासाईल यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो आपण इथे पाहू शकता कोणकोणते आपल्याला डॉक्युमेंट्स इथे लागणार आहेत. खाली स्क्रोल करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला इकडे तुमचं पूर्ण नाव इथे तुम्हाला भरायचं आहे. पूर्ण नाव भरताना मित्रांनो लक्षात असू द्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक व्हायला नको. त्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं नाव मराठीमध्ये समोर टाईप करून येणार. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव इथे फिल करून घ्यायचं आहे. फिल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इकडे तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इकडे तुमची डेट ऑफ बर्थ फिल करायची आहे. त्यानंतर तुमचं ऑक्युपेशन म्हणजेच तुम्ही काय करतात ते सिलेक्ट करायचं आहे. आता तर मी इकडे स्टुडंट आहे म्हणून मी इकडे स्टुडंट सिलेक्ट करणार आहे. ऑक्युपेशन सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो खाली स्क्रोल करायचं आहे. इज बेनिफिशरी मायनर. जर बेनिफिशरी 18 वर्षापेक्षा कमी असेल तर हो येस करायचं आहे.
मोठा असेल तर नो करायचं आहे. त्यानंतर बेनिफिशरी डिटेल्स कोणासाठी हवं आहे तिकडे सेल्फ करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर ॲप्लिकंट ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमचा ॲड्रेस इकडे फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट आणि तालुका जे काय असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या गावात राहता किंवा सिटीमध्ये राहता ते गावाचं नाव किंवा सिटीचं नाव तुम्हाला इकडे एंटर करून घ्यायचं आहे. एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली तुमचा पिनकोड भरायचा आहे. पिनकोड भरल्यानंतर ॲड्रेस फिल करून झाल्यावर मित्रांनो खाली स्क्रोल करायचं आहे. इकडे बर्थ डिटेल्समध्ये तुम्हाला बर्थ ॲड्रेस ॲज अबाव, जर तुम्ही जन्मताच महाराष्ट्राचे रहिवासी असेल तर तुम्हाला इकडे यस करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचे एज्युकेशन डिटेल्स इथे फिल करायचे आहे. एज्युकेशन डिटेल्समध्ये तुम्ही कोणत्या बोर्डमधून पास झाला किंवा ते टाकून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा ॲडमिशन इयर आणि कंप्लीट इयर इकडे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचं इकडे इन्स्टिट्यूट नेम म्हणजे तुम्ही कोणत्या कॉलेजमधून शिकलात त्या कॉलेजचं नाव इकडे तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲड या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर मित्रांनो खाली स्क्रोल करायचं आहे. त्यावरती तुम्हाला तिकडे दिसेल ह्या बेनिफिशरी मायग्रेटेड फ्रॉम अदर स्टेट. जर तुम्ही दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये आला असाल तर तुम्हाला यस करायचं आहे, नो असेल तर नो करायचं आहे. त्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करून तुमचा फॉर्म सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण डोमासेलचा फॉर्म कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या इकडे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत. सर्वात आधी तर आपल्याला आपला फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे. प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये तुम्हाला इकडे रेशन कार्ड किंवा तुमचा लाईट बिल तुम्ही फिल करू शकता. त्यानंतर मित्रांनो सेकंड डॉक्युमेंट्स ऑफ प्रूफ ऑफ रेसिडेन्शियल 15 इयर्स ऑफ अपलोड. तुमच्या घरच्यांचा किंवा कोणाचाही डोमासेल असेल तर तुम्ही इकडे डोमासेल अपलोड करू शकता. नाहीतर रहिवासी स्वघोषणापत्र तुम्ही इकडे जॉईन करू शकता. मित्रांनो लक्षात असू द्या, डॉक्युमेंट्स सबमिट करताना डॉक्युमेंटची साईज ही 75 KB पासून ते 500 KBच्या आतमध्ये असावी. त्यानंतर तुम्हाला इकडे तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुमचा स्कूल लिव्हिंगसुद्धा अपलोड करायचे आहे. स्कूल लिव्हिंग अपलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली सेल्फ डिक्लेरेशनच्या या चेक आयकॉनवरती चेक करून घ्यायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स या बटनावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा डोमासेल सर्टिफिकेट घर बसल्या मागवू शकता. डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून 69 रुपयेचा पेमेंट येणार आहे. तो पेमेंट तुम्हाला करून घ्यायचा आहे आणि तुमची जी काही रिसिप्ट तुम्हाला मिळेल ती रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.